निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. पर्यावरण म्हणजे आपण ज्या परिसरात राहतो यात जैविक आणि अजैविक दोन्ही घटक असतात. जैविक घटकांमध्ये मानव, प्राणी आणि वनस्पती यासारख्या सजीव गोष्टींचा समावेश होतो, तर अजैविक घटकांमध्ये प्रकाश, हवामान आणि पाणी यासारख्या निर्जीव गोष्टींचा समावेश होतो. मानवजातीच्या सर्वांगीण विकासात पर्यावरणाचा मोठा वाटा आहे. धन्यवाद. पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवतीचे वातावरण. पर्यावरणामध्ये जैविक व अजैविक अशा दोन घटकांचा समावेश होतो. पर्यावरणामध्ये प्राणी, पक्षी व वनस्पती यासारख्या सजीवांचा समावेश होतो. पर्यावरणाचे रक्षण करणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य आहे. धन्यवाद. निसर्ग माझा मित्र, निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझा मित्र, निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझी माय मी त्याचे लेकरू. आजच्या या विज्ञान युगात मानव जेवढा इंटरनेटला ऐकत चाललेला आहे तेवढाच तो निसर्गाकडेही आकर्षित होत आहे. म्हणूनच या धक्काधक्कीच्या जीवनातही माणूस 2 दिवस का होईना वेळ काढून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतो. मित्रांनो, पर्यावरण म्हणजे काय हो? पर्यावरण म्हणजे आपल्या भोवताच्या परिसरात ज्या सजीव निर्जीव वस्तूंचा समावेश होतो. झाडे तर पर्यावरणाचा आत्मा आहे. एक झाड जर समोर असलं तर घराचं संरक्षण होतं, एक झाड जर समोर असलं तर घराचं संरक्षण होतं. उन्हानं दिवसभर तडपून जगाला शीतलता देतं. म्हणूनच पर्यावरण, निसर्ग आणि मानव यांच्यातील अनूट स्नेहसंबंध पुरातन काळापासून आहे. धन्यवाद. पर्यावरण म्हणजे निसर्गाचा एक असा अमूल्य ठेवा जो सृष्टीमधल्या प्रत्येक सजीव घटकाला जीवन देतो. जर आपण या निसर्गाच्या अनमोल देणगीचा जर आपण चांगल्या प्रकारे उपयोग केला तर येणाऱ्या पिढीला सुद्धा हे संजीवनी समान आहे. पृथ्वी, अग्नी, वायू, जल व आकाश या पंचभूतांपासून बनलेले पर्यावरण माणसाच्या अस्तित्वाचा एक आधारस्तंभ आहे. आणि याच आपण जर समजा म्हणजे या पर्यावरणाचा ऱ्हास करायला नको, म्हणूनच आपण ऱ्हास करतो. याचं उदाहरण म्हणून ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, जंगलतोड यासारख्या समस्या उद्भवत आहे. जर अशाच समस्या जास्त उद्भवू लागल्या तर आपल्या पृथ्वीचे संतुलन बिघडणार. हे बिघडायला नको म्हणून मी किंवा माझे मित्र सांगत नाही, तर आपल्या आधी थोर संत गाडगेबाबा यांनी सुद्धा त्यांच्या गीतेमध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी एक दीर्घ कविता रचली आहे ते स्वच्छतेबद्दल. ती कविताही तुम्ही वाचायला हवी अशी माझी अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये ना आपल्याला सांगितलेलं आहे की ना आपण ग्राम कसं स्वच्छ ठेवू शकतो. ग्राम म्हणजे गाव. आणि ना आपल्याला पृथ्वीचे समतोल राखायचे असेल तर आपल्याला झाडं नक्की जगवायला पाहिजे. काही जण म्हणतात की म्हणजे आपण 12-13 झाडं जगू. तुम्ही जगवा, चांगली गोष्ट आहे, पण तिचं संरक्षण घ्या. कारण तिला लहानपणीच जर कोणी तोडलं वगैरे त्याला तसं होऊ देऊ नका. कारण मोठं झाल्यावरती तेच झाड तुम्हाला फळ, फूल खूप सारे देणार. म्हणून त्यात म्हणजे कमीत कमी एक झाड तरी तुम्ही लावा आणि पृथ्वीचे समतोल राखा. माझा फक्त हाच तुम्हाला एक अपेक्षा आहे. धन्यवाद.